नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा मधमाशी चावल्यानंतर जे उपाय करू शकतो आपण त्याच्याविषयी असणार आहे. मधमाशी चावल्यानंतर किंवा गांधील माशी चावल्यानंतर आपल्याला जो त्रास होतो, जी सूज येते, त्याच्यावरती आपण हे उपाय बघणार आहे. घरगुती उपाय आहेत, एकदम सोपे आहेत. तुम्ही घरच्या घरी सहज करू शकता. मग ते उपाय सांगण्याअगोदर तुम्हाला मी माझा किस्सा सांगेल. मला इथं केळीत फिरताना 4 गांधील माशी चावल्या होत्या आणि मी तो उपाय केला होता. जो उपाय मी तुम्हाला व्हिडिओ शेवटी सांगणार आहे, ज्याने मला कसलीच सूज आली नाही. नॉर्मल थोडं सुजलं होतं. जर मी तो उपाय केला नसता तर माझा हात पूर्ण सुजला असता आणि मला हाताने काहीच काम करता आलं नसतं. असा हा उपाय मी तुम्हाला व्हिडिओ शेवटी सांगणार आहे. मित्रांनो, मधमाशी चावल्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्यायची. अगोदर तिथं चावली का त्या ठिकाणी बघायचं काटा सोडलेला आहे का. शक्यतो मधमाशी तुमच्या शरीरात त्वचेत काटा सोडते आणि तो काटा आपण हळूच काढून घ्यायचा आणि त्या ठिकाणी मग आपण जे उपाय बघणार आहेत ते करायचे. तर पहिला उपाय आपण बघूया. मधमाशीच्या पोळ्यातला मध, तो जर आपण त्या ठिकाणी लावला, मधमाशी चावलेल्या ठिकाणी, तर आपल्याला बऱ्यापैकी आराम भेटतो. तुम्ही हा उपाय करून बघा. आणि जर जर तुम्हाला गांधील माशी चावली, त्यावेळेस तुम्हाला तुमच्याकडे मध नसेल, तर मग आपण दुसरे उपाय बघणार आहोत. मंडळी, यानंतरचा उपाय आपण बघूया. आपल्या घरात बेकिंग सोडा असतोच आणि तो सोडा आपण याच्यावरती उपाय म्हणून वापरू शकतो. तो कसा ते बघूया. तर आपण तो सोडा थोडासा घ्यायचा आणि थोडासा पाण्यात मिक्स करून आपण त्या जिथं चावलेलं आहे मधमाशी किंवा गांधील माशी, त्या ठिकाणी आपण ते लावू शकतो. याने तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. यानंतर आपण पुढचा उपाय बघूया. आपण टूथपेस्टचा देखील यासाठी वापर करू शकतो. जर तुम्ही मधमाशी किंवा गांधील माशी चावलेल्या ठिकाणी जर टूथपेस्ट लावली, तर तुम्हाला नक्कीच आराम भेटतो. तुम्ही हा उपाय करून बघा. आणि यानंतरचा उपाय जो की तुम्ही त्याची वाट बघत आहात, तो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही जर गडकिल्ले फिरत असाल किंवा ट्रेकिंग वगैरे करत असाल, जंगलात वगैरे भटकंती करत असाल, तर तुमच्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. कारण कधीही मधमाशांचा हल्ला होऊ शकतो, असा अनुभव येतो बऱ्याच जणांना. त्यावेळेस तुमच्याजवळ काहीतरी पटकन प्रत्युपचार म्हणून हा उपाय तुम्ही करायला पाहिजे आणि त्यासाठी मी जे सांगणार आहे तुमच्यासोबत असायला पाहिजे. तर त्यासाठी आपण बघूया काय लागतं. तर मित्रांनो, ही आहे चुन्याची पुडी, जी मी काल बाजारातून घेऊन आलो खास तुमच्यासाठी सांगायला की ह्याचा कसा उपयोग केला जातो. चुन्याची पुडी एकदम स्वस्त भेटते आणि तुम्ही जर फिरायला वगैरे जात असाल, ट्रेकिंग वगैरे करत असाल, तर तुम्ही ही पुडी जवळ नक्की बाळगा. त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. ही चुना जर तुम्ही ज्या ठिकाणी चावली मधमाशी किंवा गांधील माशी, त्या ठिकाणी तुम्ही चुना लावला, तर तुम्हाला आराम तर मिळेलच, पण सूज पण येणार नाही. हा माझा अनुभव आहे. आणि त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्या डोळ्याच्या आसपास जर चावली असेल मधमाशी किंवा गांधील माशी, तर काळजी घ्या. चुना डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या. लय जवळ असेल तर चुना लावू नका, दुसरा उपाय करा. आणि दुसरीकडे असेल तर तुम्ही बिनधास्त चुना लावू शकता. तर मित्रांनो, हे होते मधमाशी किंवा गांधील माशी चावल्यानंतर आपण जे पटकन करू शकतो ते उपाय. तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि अनुभव तुम्ही सांगा. आणि तुमच्याकडे अजून कोणते उपाय असतील तर ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा, जे फिरायला जातात, ट्रेकिंगला वगैरे जातात. त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.